नमस्कार. नाशिक शहरात आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केलं. गोदावरीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली असून आज लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट ग्राउंड झिरोवर उतरून पाहणी केली आहे. पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकू लागली असून नदीकाठच्या सखल भागात पुराचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आज नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी प्रशासकीय ताफ्यासह गोदावरी नदीकाठी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संपूर्ण परिस्थितीच या पाहणी दरम्यान उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी नदीकाठावरील रहिवाशांशी आणि व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधलाय. पुराचा वाढता धोका लक्षात घेता कोणतीही जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आव्हानास्पद सांगण्यात आले. तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, कोणत्याही अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नका आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास थेट नाशिक महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा अशी महत्त्वाची सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. या महापुराच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पूरग्रस्त भागांवर 24 तास बारीक लक्ष ठेवण्याच्या आणि नागरिकांसाठी आवश्यक ती सर्व मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचा कडक सूचना देण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण पाहणी दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मनपा सभापती मच्छिंद्र सानप, नगरसेवक निवृत्ती इंगोले, भागवत आरोटे यांच्यासह उपायुक्त झगडे मॅडम, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक शहरात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाकडून बचाव कार्य आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे. आपणही आपल्या सुरक्षेची काळजी घ्या, सुरक्षित स्थळी राहा आणि आपत्कालीन मदतीसाठी मनपाच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा. पाऊस सुरू आहे आणि त्या अनुषंगाने सगळे नदी नाले हे मोठ्या प्रवाहाने वाहत आहेत आणि गोदावरी नदीला साधारणतः गंगापूर धरणामधनं 13,000 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे. परंतु हा विसर्ग इथं थांबणार नाही, पण हा पाऊस सुरू आहे आणि या अनुषंगाने दुपारी 3 वाजेनंतर प्रशासनाच्या माहितीनुसार साधारणतः 19,000 क्युसेसचा विसर्ग या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा पाण्याचा महापूर या ठिकाणी जो 2022 साली 2008 साली 22,000 क्युसेस झाला होता, त्याचबरोबरीने हा पूर होतो आहे. या ठिकाणी जे नदी किनारी आधी आपल्या माध्यमातून सगळे नागरिकांना विनंती आहे की जे नदी किनारी आहेत त्यांनी तात्काळ प्रशासनाच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी आपण जागा द्यायची आहे. आणि दुसरीकडे प्रशासन सांगेल, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच जिल्हाधिकारी यांच्या संपूर्ण टीम या सगळ्या नदी किनारी आहेत, रस्त्यावरती आहेत आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि कॅमेरामॅनसह SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.